सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता। हर्षवर्धन पाटलांनी आधीच फुंकली होती तुतारी। जंगी कार्यक्रम घेत मुलगा आणि मुलीसह पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। इंदापूरचा शिवधनुष्य हर्षवर्धन पाटलांनी हाती घ्यावं। जयंत पाटलांनी जाहीर केले इंदापूरमधून अप्रत्यक्ष उमेदवारी। मवियाचं जागा वाटप बाकी असल्याने प्रत्यक्ष घोषणा टाळली। शरद पवार अजित पवारांना लवकरच नवीन धक्का देणार। रामराजेंच्या पक्षप्रवेशाचे खुद्द शरद पवारांकडूनच संकेत। 14 तारखेला फलटण दौरा। रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना दाखवले काळे झेंडे। वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद। हिंदुत्ववादी संघटनेने दाखवले काळे झेंडे। नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक। तर मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याचा शहांचा निर्धार। उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार होती, पण ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले। शिंदे सेनेच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। तुमची 2.5 वर्षातली कामं दाखवा, आम्ही आमच्या 2.5 वर्षातली कामं दाखवतो। एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला आव्हान। छत्रपती संभाजीनगरच्या बुद्ध लेण्यांच्या पायथ्याचं विहार आणि विपश्यना केंद्र अतिक्रमित। नोटिशीच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांचा महामोर्चा। धनगर आरक्षणामधला मोठा अडथळा दूर। धनगर जातीचे 6 दाखले सरकारकडून रद्द। मात्र नरहरी झिरवळांचा आक्षेप, महाराष्ट्रात धनगर ही जातच नाही। धनगर नेत्यांच्या दाव्यावर सरकारची मोहर। तासगावमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये खडाजंगी। रिंग रोडचं श्रेय घेण्यावरून विशाल पाटील आणि संजय काका पाटील आमने सामने। मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या नरहरी झिरवळ यांचा दिंडोरीत सत्कार। समारंभात झिरवळांचा समाज रक्षक म्हणून गौरव। राज ठाकरे यांच्या हस्ते दिल्ली साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण। साहित्यिकांनी राजकारण्यांना खडे बोल सुचवावेत, राज ठाकरेंकडून अपेक्षा व्यक्त। राहुल गांधी पुढच्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। अशोकरावांच्या नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा। दुसरी सभा चिमूरमध्ये। अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची आजही होळी। काल वांगीमध्ये आणि आज सिल्लोडच्या मांडणा गावात साड्या जाळल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।